शहरामधील इच्छुकांच्या मुलाखती आज स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार घेताना पाहायला मिळतात. सकाळी 7 वाजल्यापासून या मुलाखती ज्या आहेत त्या बारामती हॉस्टेलला सुरू आहेत. आत्ताही मी बारामती हॉस्टेलमध्ये उपस्थित आहे. तुम्ही जर बघितलं या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे इच्छुकांची. अक्षरशः 6 वाजल्यापासून या ठिकाणी इच्छुकांची गर्दी झालेली पाहायला मिळते. विशेष म्हणजे कुठलीही गडबड गोंधळ होऊ नये, प्रत्येकाला वेळ देता यावा यासाठी प्रत्येक एक जो प्रभाग आहे या एका प्रभागासाठी 20 ते 25 मिनिटांचा स्लॉट ठेवण्यात आलेला आहे. सगळ्या इच्छुकांच्या मुलाखती स्वतः अजित पवार घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आताही आपण बघितलं तर पहिल्या 5 ते 7 प्रभागांमधले हे सगळे इच्छुक या ठिकाणी त्यांची गर्दी असलेली पाहायला मिळते. एकाच वेळी खूप गर्दी होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने मुलाखती सुरू आहेत. एक प्रभाग गेला की दुसऱ्या प्रभागातल्या लोकांना आत बोलावलं जात आहे. अशा पद्धतीने या सगळ्या मुलाखती सुरू असलेल्या पाहायला मिळतात. माझ्याबरोबर काही इच्छुक महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. कुठून आलात तुम्ही? तुमचं नाव काय? कुठल्या प्रभागात? लोहगाव, प्रभाग नंबर 1, कळस धानोरी लोहगाव. मी पूनम रवी रागपसरे, इच्छुक उमेदवार आहे. आता तुमची जी काही मुलाखत होती ही झाली आहे की व्हायची आहे? झाली आहे मुलाखत. काय झालं मुलाखतीत? काय विचारलं होतं वगैरे? काय नाही, प्रभाग नंबर विचारला, माहेर विचारलं, दादांनी दिलं. बरोबर. कसं वाटलं दादांच्या बोलण्यावरून? पॉझिटिव्ह वाटली का दादा? हा, वाटले पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह वाटली. बरं, तुम्ही आता प्रभाग क्रमांक 1 मधून आहात. मोठ्या संख्येने उमेदवार त्या ठिकाणी आहेत, इच्छुकांची गर्दी आहे. तुम्हालाच उमेदवारी मिळावी असं काही कारण तुम्ही त्यांना सांगितलं किंवा काय कामं आहेत अशी तुमची की ज्यासाठी तुम्हाला उमेदवारी मिळावी? माझे सासरे आणि दीर गेल्या 20-30 वर्षापासून पक्षाचं काम करतात. त्या बेसिसवरती तुम्हाला यावेळेस निवडणूक हा, लढवावी द्यावी. हा, असं वाटतंय दादा तिकीट देतील? वाटतंय आता. वाटतंय. हा. बरं, जर तुम्हाला तिकीट मिळालं तर कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक लढवायची इच्छा आहे तुम्हाला? एक कुठला असा प्रश्न आहे तुमच्या प्रभागातला जो सोडवायचा आहे? काही लोकांचे अडलेले काम असतील किंवा काय असेल ते जे येईल त्याच्यावरती. तुम्ही कुठून इच्छुक आहात? मी लोहगाववरून. म्हणजे प्रभाग क्रमांक 1 आहे. प्रभाग क्रमांक 1 वरूनच लोहगाव. आणि काय काय तुमची मुलाखत झाली आतमध्ये? काय काय विचारलं दादा? दादांनी नाव विचारलं आणि जात विचारली, एवढंच विचारलं आणि इच्छुक म्हणून विचारलं. तुम्ही काय इच्छुक आहात? तुम्हाला का निवडणूक लढवायची? माझे पती राजकारणात असतात हा. आणि आता ते राजकारणात असल्यामुळे महिला पडल्यामुळे त्यांनी मला उभं केलेलं. अच्छा. म्हणजे यावेळेस तुमची एंट्री झाली त्यामुळे. हा, त्यामुळे माझी एंट्री. तुम्हाला स्वतःला राजकारणात यायचं होतं का? यायचं होती, इच्छा होती. इच्छा होती. यावेळेस मुहूर्त मिळाला थोडक्यात. हा. अच्छा. तुमचं नाव काय? कुठून इच्छुक आहे? मी अंकिता तेजस मोते, प्रभाग क्रमांक 7 मधून गोखलेनगर वाकडेवाडी मधून मी इच्छुक आहे. तुमची झाली आता मुलाखत? नाही अजून, नाही अजून चालू. काय प्रिपरेशन केलंय का? प्रिपरेशन आहेच आहे, वेगळं काय करायची गरज नाही, आहेच प्रिपरेशन. मग काय तुम्ही दादांनी विचारलं की कशासाठी नेमकं तुम्हाला तिकीट द्यायला, तुम्हालाच का द्यायला पाहिजे वगैरे असं काही ठरवलंय? काय बोलायचं? मी गेली अनेक वर्ष रुग्णसेवा करते. रुग्णसेवा करता करता मला जनतेचे प्रश्न खूप जवळून पाहिलेले आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठीच मी आज मैदानात उतरलेली आहे. अच्छा. मिळेल उमेदवारी असं वाटतं? नक्कीच त्यासाठीच प्रयत्न करते आणि मला हे वाटते दादा नक्कीच प्राधान्य देतील आणि संधी देतील. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी बरेच इच्छुक आहेत. इच्छुकांची खूप मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते. तुम्ही स्वतः इच्छुक आहात? हो हो, आम्ही गोकुलनगर जानवाडी मधून आहे, 7 क्रमांक मध्ये आहे. उषा भास्कर नेटके माझं नाव आहे. गेली 25 वर्षे मी सामाजिक कार्यामध्ये आहे आणि सामाजिक कार्य करता करता मी पाहिलेलं आहे की सामाजिक कार्य काहीतरी एक पावर लागते आपल्याला, काहीतरी एक पद असं असतं. पण जेव्हा सामाजिक कार्य करतो आपण, त्यामुळे मला गेल्या 17 साली सुद्धा मी निवडणूक लढवलेली आहे. 1040 मतं मला मिळाली तेव्हा, अपक्ष लढवली मी तेव्हा. तेव्हा लोकांची जे नागरिकांचे प्रश्न ते आपल्याला कळले, वार्डातले प्रश्न आपल्याला कळलेले, काय वाढत आहे, काय असं जे आहे ते आपल्याला कळलं आहे. त्यासाठी मी निवडणूक लढवत आहे आणि 100% मला असं वाटतं की मला तिकीट मिळू शकतं. 100% म्हणते, पण काय सांगताय, राजकारण आहे. दादांचं कसं आता असेल ते सांगता येत नाहीये, पण 100% मी प्रयत्न करणार आहे, लढवणार आहे. लढवणार म्हणजे तिकीट मिळालं तर लढवणार आहे, नाही तर तो राष्ट्रवादी सोबतच आपल्या त्यांचाच कार्यक्रम. तुमची काय झाली आहे मुलाखत? नाही, मी पूजा शैलेंद्र साठे. गेली 25 वर्ष आम्ही पक्षामध्ये कार्यरत आहोत आणि प्रत्येक आम्हाला वॉर्ड मधले प्रश्न सगळे अगदी जवळून आम्ही पाहिलेले आहेत
आणि 2012 साली मी स्वतः निवडणूक राष्ट्रवादी पक्षाकडून निवड केलेली आहे. 5410 मला मतं पडली होती. 310 मतांनी माझं सीट मागे राहिलं. त्यामुळे मी यावर्षी पण प्रयत्नात आहे आणि मला दादा नक्की तिकीट देतील, नक्की संधी देतील अशी आशा आहे. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी महिलांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. काही पुरुष उमेदवारांशी सुद्धा बोलणार आहोत. कुठून इच्छुक आहात? मी कार्तिक गजानन थोटे. मी प्रभाग क्रमांक 7 मधनं इच्छुक आहे. मुलाखत पेंडिंग आहे. मुलाखत अजून पेंडिंग आहे माझ्याकडे. आता दादा जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण मुलाखत चांगल्या प्रकारे देऊया. पण काय नेमकं काय तुमच्यासाठी महत्वाचं का आहे ही निवडणूक किंवा निवडणुकीत तुम्हाला उमेदवारी मिळावी यासाठी तुम्ही काय आतमध्ये सांगणार आहात कारण? सर्वप्रथम की आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालत असताना जात धर्म हे न बघता सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याचा निराधार घेतलेला आहे. दुसरी गोष्ट, प्रभागाचा विकास, ड्रेनेज, रस्ते, पाईपलाईन हे सर्वच जण करतात. आमच्या इथं सर्वात मोठा मुद्दा आहे तो आहे आपल्या ट्रॅफिकचा, तो आहे आपल्या स्कूल्सचा, पार्किंगचा आणि वाढत्या म्हणजे जे आता युवक एक वेगळ्या रस्त्याला वळत आहे, तर ती एक गोष्ट खूप मोठी आहे. तर पार्किंगचा विषय आहे, जो रोडचा विषय आहे, ट्रॅफिकचा विषय आहे, ह्याच्यावर मी रीतसर सर्व प्रकारे मात करण्यासाठी आखणी केलेली आहे आणि ते सगळं मी दादांसमोर पेश करणार आहे. अच्छा, तरुण उमेदवार म्हणून यंदाची निवडणूक काही वेगळ्या अँगलने तुम्ही पाहताय का? नक्कीच दादांनी ठरवलेलं आहेच की युवकांना संधी द्यावी, विद्यार्थ्यांना संधी द्यावी. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना दादांना आमची एकच मागणी आहे की आपल्याकडे इच्छुक उमेदवार, आपल्याकडे ज्यांनी इलेक्शन लढवलेली आहे, हे आपल्याकडे असे भरपूर उमेदवार असतात. नवीन लोकांना संधी द्यावी आणि दादा नक्कीच ती संधी देतील. प्रभाग क्रमांक 7 मधनं ओपन प्रभागातनं दादा नक्कीच माझा विचार करतील अशी मला स्ट्रॉंग अपेक्षा आहे आणि 100% तिकीट मी घेईल. 100%. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे. प्रत्येकाला या ठिकाणी त्यांचं म्हणणं जे काही आहे ते अजितदादांपुढे मांडायचं आहे. त्यांना पटवून द्यायचं आहे की त्यांनाच उमेदवारी का मिळाली पाहिजे. या अनुषंगाने सध्या सगळेच हे इच्छुक जे आहेत ते मुलाखतींसाठी दाखल झालेले पाहायला मिळतात. आज दिवसभर या मुलाखती अशाच पद्धतीने चालणार आहेत. प्रत्येक प्रभागासाठी 20 ते 25 मिनिटांचे स्लॉट तयार करण्यात आलेत. तेवढ्या स्लॉटमध्ये सगळे इच्छुक एक साथ आत जातील आणि दादा त्यांच्या मुलाखती घेतील आणि त्यानंतर आता या सगळ्यामध्ये अजित पवार जे आहेत ते स्वतः उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय घेणार आहेत. अनेक आपण इतर पक्षांचं बघतोय की इतर पक्षांचे जे वरिष्ठ आहेत किंवा त्यांचे शहर प्रमुख असतील किंवा इतर काही आजी आमदार वगैरे असतील यांच्याकडून मुलाखती घेतल्या जातात. मात्र राष्ट्रवादीमध्ये इतर कुणाकडून मुलाखती न घेता थेट अजित पवार स्वतः या ठिकाणी मैदानात उतरलेले पाहायला मिळतात. कारण अर्थात अजित पवार यावेळेस स्वबळावर लढतायत, एकटे लढतायत. बाकी सगळ्या पक्षांची कुठे ना कुठे युती झालेली आहे. मात्र अजितदादा एकटे असल्यामुळे अर्थात त्यांनी त्यांची जी काही ताकद आहे ती सगळी या ठिकाणी पणाला लावलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.